आज आपण पाहणार आहोत ॲनिमिया. तर ॲनिमिया म्हणजे काय? तर महिलांमधील शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होणे म्हणजे ॲनिमिया. ॲनिमिया हा फक्त महिलांना असतो असं काही नाही, तर पुरुषांमध्ये सुद्धा ॲनिमियाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं. परंतु त्यातल्या त्यात आपण जर रेशो पाहिला तर भारतीय महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. यामध्ये ॲनिमियाचं प्रमाण वाढण्याचं कारण असं आहे की बदललेली जीवनशैली. बदललेल्या जीवनशैलीमुळे महिला आहार चुकीचा घेतात. चुकीचा आहार म्हणजेच काय? तर फास्ट फूडकडे जास्त प्रमाणामध्ये महिला वळलेल्या आहेत आणि यामध्ये पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मॅगी किंवा वडापाव यासारख्या बऱ्याचशा वेगळ्या आहाराचं महिला सेवन करतात आणि त्यामुळे शरीराला जो पोषक आहार हवा असतो तो त्यांना त्यातून मिळत नाही आणि त्यामुळे विटॅमिन्स, मिनरल्स शरीराला न मिळाल्यामुळे, लोहाची मात्रा कमी पडल्यामुळे ॲनिमिया हा आजार आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो. तर याची लक्षणे जी आहेत ती कुठल्या प्रकारची दिसतात ते आपण सर्वप्रथम बघूया. ॲनिमिया जर एखाद्या स्त्रीला झालेला असेल तर तिला थकवा येतो, बोलताना धाप लागते, त्यानंतर जी आपली नखं असतात या नखांवर मधल्या बाजूला एक खोलगट खड्डा तयार होतो, त्या ठिकाणी एक प्लेट तयार होते, त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये तिला उत्साह राहत नाही, चेहरा जो आहे तो चेहरा निस्तेज दिसतो, डोळ्याचा खालचा जो भाग आहे तो काळवंडलेला दिसतो, कुठल्याही बाबतीत उत्साह न राहिल्यामुळे प्रत्येक बाबतीत ती मागं पडत राहते. अशा अनेक साऱ्या गोष्टींना तिला फेस करावं लागतं आणि जर समजा या साध्या साध्या लक्षणांकडे आपण लक्ष दिलं नाही तर हा जो आजार आहे हा पुढे जाऊन तीव्र स्वरूप धारण करतो. यावर आपण उपचार कुठल्या प्रकारचे घेतले पाहिजे? तर यामध्ये आपण समतोल आहार घेतला पाहिजे. समतोल आहार म्हणजे चौरस आहार. चौरस आहार यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे, त्यानंतर कडधान्य खाल्ले पाहिजे, प्रोटीनयुक्त आहार आपण खाल्ला पाहिजे, सगळ्याच प्रकारच्या आहाराचं आपण सेवन केलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या आहारामध्ये जर आपण सेवन केलं तर आपली हिमोग्लोबिनची जी मात्रा आहे ती व्यवस्थित राहते. यामध्ये आपण प्रामुख्याने आहारात समाविष्ट करण्याच्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे बीट, त्यानंतर काळे मनुके, खारीक यासारख्या सुद्धा आपण गोष्टी घेऊ शकतो. प्रामुख्याने इफेक्टिव्ह असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे नाचणीचे लाडू वगैरे सुद्धा आपण करून खाऊ शकतो, त्यामुळे सुद्धा चांगली हिमोग्लोबिनची मात्रा वाढते. आता आपले हिमोग्लोबिन कमी आहे हे पाहण्यासाठी नेमकी कुठली टेस्ट करावी लागते? तर आपल्याला CBC ही टेस्ट करावी लागते किंवा HB म्हणजे हिमोग्लोबिनची टेस्ट करावी लागते. यामध्ये CBC मध्ये आपल्याला टोटल सेल्स काउंट हा किती आहे तो कळतो. त्यामध्ये मग आपल्या लाल रक्तपेशींचं प्रमाण किती आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण किती आहे हे सगळ्या सेल्सबाबत आपल्याला समजतं. आणि हिमोग्लोबिन हे जे आहे या तपासणीमधून आपल्या शरीरामध्ये रक्ताची मात्रा किती आहे हे आपल्याला समजतं. या दोन टेस्ट जरी आपण केल्या, दोन्हीपैकी एक जरी तपासणी आपण केली तर यामधून आपल्याला आपण ॲनिमिक आहोत की नाही हे आपल्याला कळते. यावर आपल्याला उपचार काय करायचे? तर आपण आहारिकदृष्ट्या पाहिलं आहे की आपल्याला कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा आहे, परंतु सगळाच पोषक आहार किंवा ज्या गोष्टी आपल्याला आहारातून घ्यायच्या असतात त्यामधून आवश्यक ती मूलतत्व आपल्याला मिळतातच असं नाही. तर पुरेशा मूलतत्वांच्या अभावी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागतं. तर याकरता आपण डॉक्टरांचं एक सजेशन घेतलं पाहिजे, नाहीतर आपण कमीत कमी 3 महिने हिमोग्लोबिन वाढीकरता म्हणजेच रक्तवाढीकरता आपण गोळ्या घेतल्या पाहिजेत. रोज एक गोळी म्हणजे सकाळी जेवणानंतर जर आपण रोज एक गोळी घेतली 3 महिन्यासाठी तर आपल्या नक्कीच निश्चितपणे हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि हिमोग्लोबिनची मात्रा वाढल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची लेवल बरोबर राहते, त्यानंतर आपला थकवा कमी होतो, आपला उत्साह वाढतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी व्यवस्थितरित्या आपलं शरीर जे आहे ते सपोर्ट करतं. निश्चितपणे आज मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा बाळगते आणि थांबते. धन्यवाद.